नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती म्हणजेच त्यामधील एक पद आहे पहा ग्रामसेवक भरती। तर त्यामधील आपण महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न होते। मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्न नुसार घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओचे जर PDF डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, 2020 साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश व महासत्ता बनेल हे विधान खालीलपैकी कोणी केले होते। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे। पहा, प्रश्न काय आहे की 2020 साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश आणि महासत्ता बनेल हे जे विधान आहे हे खालीलपैकी कोणी केलं होतं। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य होतं किंवा यांचं विधान होतं। पहा, हे 2020 मध्ये भारत हा देश जो आहे हा आदर्श देश आणि महासत्ता बनेल। ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, IBM पहा IBM या कंपनीने त्यांचा पहिला संगणक कोणत्या वर्षी तयार केला होता। पहा, टेक्नॉलॉजी वरती हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2017 किंवा 18 मध्ये हा प्रश्न 3 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर IBM या कंपनीने त्यांचा पहिला कम्प्युटर कोणत्या वर्षी तयार केला, तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर 1950। पहा, भारत स्वतंत्र झाला 1947 आणि IBM कंपनीने 1950 साली त्यांचा पहिला कम्प्युटर जो आहे तो तयार केला होता। ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते। पहा, निधी असा शब्द दिलेला आहे, म्हणजे खालीलपैकी असा कोणता निधी आहे की त्यावरती सगळं जे नियंत्रण असतं हे प्रेसिडेंटचं असतं, म्हणजेच राष्ट्रपतींचं असतं। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर भारताचा आपत्कालीन निधी जो आहे तर त्यावरती असतं पहा राष्ट्रपतींचं नियंत्रण। आणि यावरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे की सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत, तर पहा सध्याच्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत। ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, अग्निदिव्य करणे याचा योग्य अर्थ कोणता होईल। मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, आपल्याला वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द हे TCS आणि IBPS मध्ये सर्वात जास्त विचारण्यात आलेले आहेत, तर त्यामधीलच हा एक शब्द आहे पहा अग्निदिव्य करणे, तर याचा अर्थ काय होईल। या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी, तर कठीण कसोटीस उतरणे। पहा, कठीण कसोटीस उतरणे म्हणजेच अग्निदिव्य करणे। ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो, असेच वाक्प्रचार आणि म्हणी जर आपल्याला पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत। ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या प्रकारचा पोत असलेल्या मातीमध्ये पाणी आणि पोषण द्रव्य धारणाची क्षमता सगळ्यात जास्त असते। पहा, खालीलपैकी अशी कोणती प्रकारची माती आहे की त्या मातीमध्ये पोषण द्रव्य पकडून ठेवण्याची आणि पाणी पकडून ठेवण्याची जी क्षमता आहे ही सर्वात जास्त असते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर चिकण माती। पहा, चिकण माती जी असते त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पोषण द्रव्य धरून ठेवण्याची क्षमता ही सर्वात जास्त असते। ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, संगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरले जाते। मित्रांनो, पहा टेक वरती हा दुसरा प्रश्न आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे। माहितीचं संग्रहण करणं म्हणजेच काय, एखादा कोणताही डेटा असेल तर तो डेटा सेव्ह करण्यासाठी कोणतं हार्डवेअर वापरलं जातं, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा हार्ड डिस्क। खालीलपैकी पहा हार्ड डिस्क हे जे आहे म्हणजे आपण त्याला हार्ड ड्राईव्ह म्हणतो, तर त्यामध्ये आपण कोणताही डेटा, कोणत्याही फाइल्स वगैरे ज्या आहेत त्या स्टोअर करू शकतो, म्हणजेच संग्रह करू शकतो। कीबोर्डने इनपुट देऊ शकतो, प्रोसेसर या त्यावरती प्रोसेस होणाऱ्या गोष्टी असतात, माऊसने आपण इन्फॉर्मेशन देऊ शकतो। इन्फॉर्मेशन म्हणजे काय, एक प्रकारे त्याला कम्प्युटरला इनपुट देऊ शकतो। आणि रॅम जी आहे ही व्हर्च्युअल मेमरी असते। ऑप्शन क्रमांक ए हार्ड ड्राईव्ह हे आपलं योग्य उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 7 आहे, लोकशाहीची लोकांच्या लोकांकरिता लोकांद्वारे चालवलेले राज्य अशी व्याख्या कोणी केली होती? पहा, लोकशाहीच्या विविध व्याख्या आहेत, त्यापैकी आपल्याला एक व्याख्या दिली आहे. तर व्याख्या काय आहे? लोकांची लोकांकरिता लोकांद्वारे चालवलेलं राज्य अशी व्याख्या कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अब्राहम लिंकन यांनी अशी व्याख्या केली होती. पहा, लोकशाहीची की जी लोकांची लोकांकरिता लोकांद्वारे चालवलेलं जे राज्य असतं त्याला म्हटलं जातं पहा लोकशाही. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल आणि ही जी व्याख्या आहे ही अब्राहम लिंकनची आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली होती? पहा मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019 ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आला होता. पहा, तर प्रश्न काय आहे? ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली होती? तर यांनी होम रूल चळवळ जी आहे ही सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि अशाच पद्धतीच्या जेवढ्या काही आपल्याला पीडीएफ असणार आहेत, प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत राहील. प्रश्न क्रमांक 9 आहे, आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा खालीलपैकी कोण होती? पहा, या ठिकाणी मराठी शब्द आहे स्पेशल पहा, मुष्टियोद्धा. तर मुष्टियोद्धा म्हणजे काय यावरही आपल्याला एक वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. मुष्टियोद्धा म्हणजे पहा त्याला म्हटलं जातं बॉक्सिंग करणारा बॉक्सर. तर या ठिकाणी काय विचारलं आहे की आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी, सुवर्णपदक म्हणजे काय तर गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा कोण आहे? तर त्या आहेत पहा ऑप्शन क्रमांक डी, मेरी कॉम ह्या ज्या आहेत ह्या आशियाई खेळामध्ये सर्वात पहिलं गोल्ड मेडल मिळवणाऱ्या पहिल्या महिला बॉक्सर ठरलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, डॅश या समासात शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते व पहिले पद संख्यावाचक असते. पहा, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या आहे मराठी व्याकरणाची. तर खालीलपैकी कोणत्या समासामध्ये शब्दातील किंवा समासात शब्दातील दुसरं पद हे महत्वाचं असतं आणि पहिलं पद हे संख्यावाचक असतं? तर तो समास असतो पहा तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापाराकरिता पतपुरवठा करण्यासाठी कोणती बँक सुरू करण्यात आली होती? पहा, प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे. ग्रामसेवक भरतीवरतीच यापूर्वी विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. यामधील मित्रांनो आपण जवळपास 25 पैकी 16 प्रश्न हे जशाच तसे ग्रामसेवक भरतीचे घेतलेले आहेत आणि बाकीचे झेडपी मध्ये आलेले हे प्रश्न घेतलेले आहेत. तर ग्रामीण भागामधील कृषी उद्योग व व्यापाराकरिता जो पतपुरवठा करणारी बँक आहे ती कोणती आहे किंवा ती कधी कोणती सुरू करण्यात आली होती? तर ती आहे क्षेत्रीय ग्रामीण बँक. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, पर्यावरणातील कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढ उद्भवते? पहा, पर्यावरणातील खालीलपैकी असा कोणता वायू आहे की तो वायू वाढतो त्यामुळे जागतिक तापमान वाढ होत असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे पहा CO2 कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस वाढतो पर्यावरणामध्ये त्यावेळी जागतिक तापमान वाढ होत असते. का वाढते तर लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी आपण झाडं वगैरे कट करतो किंवा काढतो त्याला, तर त्या झाडातून येणारा जो ऑक्सिजन आहे तो कमी प्रमाणात येतो आणि त्याच्याच विरोधात होतं काय की कार्बन डायऑक्साईड जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्यामुळे जागतिक तापमान उद्भवत असते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणते जमिनीचा दर्जा निकृष्ट होण्याचे कारण नाही? पहा, शेवटचा शब्द आहे की त्यांनी पूर्ण वाक्य बदलतं. तर खालीलपैकी असं कोणतं कारण आहे किंवा कोणतं कारण नाही ज्याने जमिनीचा दर्जा बदलत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए, तर सेंद्रिय खतं टाकणं. पहा, लक्षात ठेवा यामध्ये रासायनिक खतांचा अपुरा वापर, जमिनीची धूप आणि खराब दर्जाच्या पाण्याचा वापर यामुळे जमिनीची जी दर्जा असतो तो कमी होत असतो, पण सेंद्रिय खतं टाकल्यामुळे निकृष्ट होण्याचं कारणामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे,
पंजाब प्रांतातील झांग या ठिकाणी भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? यावरती मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न विचारले होते पहा. त्यातील एक प्रश्न आपल्याला नाबार्ड या परीक्षेसाठी विचारण्यात आला होता. तर त्यामध्ये प्रश्न असा विचारला होता की सर्वात पहिली भूविकास बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? तर पहा, पंजाब या ठिकाणी करण्यात आली होती. पण पंजाब प्रांतामधील कोणतं ठिकाण आहे? झांग हे ठिकाण आहे. तर या ठिकाणी पहिली भूविकास बँक सुरू केली होती. तर ती कोणत्या वर्षी केली होती? 1920 साली. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, 1920 पंजाब या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 15 आहे, डाळिंबाच्या कोणत्या प्रजातीमुळे भारतातील डाळिंबाच्या उत्पादनामध्ये क्रांती घडून आली आहे असे म्हणता येईल? हे जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो, हे ग्रामसेवक भरतीसाठी तांत्रिक प्रश्न म्हणून या प्रश्नांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे प्रश्न जशास तसे आपण परीक्षेमधले घेतलेले आहेत. तर डाळिंबाच्या कोणत्या प्रजातीमधील भारतातील डाळिंबाच्या उत्पादनामध्ये क्रांती घडून आली असं आपल्याला म्हणता येईल? तर ती प्रजात आहे पहा डाळिंबाची गणेश या नावाची. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डाळिंब या पिकाची फुले डॅश हा वाण प्रसारित केलेला आहे. पहा, डाळिंब या पिकाची फुले जे आहेत तर तो कोणता वाण प्रसारित केला आहे? त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक बी, तर सुपर भगवा हा जो वाण आहे त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेला आहे डाळिंबाचा. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल सुपर भगवा. प्रश्न क्रमांक 17 आहे, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमतांच्या बळकटीकरणासाठी कोणता प्रकल्प राबवण्यात आलेला आहे? पहा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. या ठिकाणी आपण एक प्रकारे योजना म्हणू शकतो किंवा एक उपक्रम आहे, तो उपक्रम देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर कसा आहे, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमतांच्या बळकटीकरणासाठी एक प्रकल्प राबवण्यात आला होता. तर त्याचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा ऑप्शन क्रमांक ए, तर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प हा जो आहे हा प्रकल्प राबवण्यात आला होता. कशासाठी? तर राज्यातील जेवढे काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या प्रादेशिक संशोधन क्षमता वाढविण्यासाठी. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, मातीच्या वनस्पती किंवा वनस्पतींचे भाग निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक ई, तर मातीची उत्पादकता असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक ई आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, विक्रीसाठी बियाणांच्या गुणवत्तेचे नियमन करण्यासाठी कोणता कायदा लागू करण्यात आलेला आहे? पहा, जे काही बियाणं आहे तर ते बियाणं विक्रीसाठी सुद्धा एक कायदा असतो किंवा त्याची जी गुणवत्ता आहे त्याचं नियमन करण्यासाठी एक कायदा लागू करण्यात आला होता. तर तो कायदा कोणता आहे? बियाणे कायदा 1966. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत कारण यामध्ये आपण जशास तसे 16 ते 17 प्रश्न हे ग्रामसेवक भरतीचे घेतलेले आहेत, जे की आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील जशास तसे हे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं तर त्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, जे पहिले पेशवे ठरले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. पहा, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं तर त्याचं प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे ठरले मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावर कोणत्या बँक असतात? पहा, हा देखील प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे. असाच प्रश्न आपल्याला नाबार्ड भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता एक वेळा. तर प्रश्न परत एक वेळा ऐका, भारतातील 3 स्तरीय किंवा त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा ज्या संस्था आहेत त्यामध्ये सर्वात मधल्या स्तरावरती कोणत्या बँका असतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तर मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आहेत ह्या असतात पहा मधल्या स्तरावरती. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, जो शेतकरी त्याच्या समाज व्यवस्थेत सर्वात शेवटी नवीन पद्धतीचा स्वीकार करतो त्याला डॅश असं म्हणतात. पहा, प्रश्न सर्वात महत्वाचा आहे, प्रश्न एक वेळा समजून घ्यायचा आहे.
जो शेतकरी त्याच्या समाज व्यवस्थेत सर्वात शेवटी सर्वात शेवटी नवीन पद्धतीचा स्वीकार करतो, म्हणजे त्याच्या आधी ऑलरेडी खूप लोकांनी केलेला असतो, पण सर्वात शेवटी जी नवीन पद्धत वापरतो त्या शेतकऱ्याला काय म्हटलं जातं? तर त्या शेतकऱ्याला म्हटलं जातं मागासलेला शेतकरी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, उंचावर होणाऱ्या भातामध्ये हरितलोप म्हणजेच क्लोरोसिस प्रामुख्याने कशाच्या कमतरतेमुळे दिसतो? हा जो आहे ना मित्रांनो, हा एक आजार आहे क्लोरोसिस, त्याला हरितलोप म्हणतो, आणि हा जो आहे हा उंचावर होणाऱ्या भातामध्ये आढळून येतो. तर तो कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? तर तो होत असतो ऑप्शन क्रमांक बी, तर आयर्न. लक्षात ठेवा, आयर्न म्हणजेच काय, तर लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो आजार आहे. पर्याय बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? ऑप्शन मध्ये 5 हे व्यक्ती दिलेले आहेत, त्यापैकी खालीलपैकी असा कोणता व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत मिळालेला नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, तर सुनील गावस्कर. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काने, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या सर्वांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, पण सुनील गावस्कर यांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला नाही. ऑप्शन क्रमांक ई आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेले शहर खालीलपैकी कोणते होते? लोकसंख्या आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षानंतर घेतली जाते आणि शेवटची आपली लोकसंख्या जनगणना जी आहे ही 2011 या वर्षी घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याकडून बोलण्यात शब्द चुकला की दर 10 वर्षाला भारतात आपल्या लोकसंख्या जनगणना होत असते. शेवटची झाली 2011 या वर्षी, म्हणजेच 2021 ला होणं गरजेचं होतं, पण ती झालेली नाही कोविडमुळे. तर जे काही आपल्याला प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न 2011च्या जनगणनेवरती आधारित आहेत. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की जनगणनेनुसार सर्वात लोकसंख्या असलेलं शहर कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर ठाणे हे जे आहे हे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर होतं. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नांचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे marathi-naukri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे. त्या वेबसाईटला देखील एक वेळा व्हिजिट करा, म्हणजे त्यावरही आपण डेली 30 प्रश्नांचा संच हा अपलोड करत असतो. आणि मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.